यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम डिटेलमध्ये डिस्कस केलेली आहे. या पुढचा जो पोर्शन आहे किंवा पुढचा जो पार्ट आहे, पुढचा पॉइंट आहे प्युबेरिटी. प्युबेरिटी प्युबेरिटी Puberty is also called as maturity. We are very well known that puberty in human is different in male and female. Generally, puberty in male occurs at the age of 12 to 15 years. 12 to 15 years, and later on it continues. And after maturity, in case of male, there is a secretion of male sex hormone, and that male sex hormone is called as testosterone. During maturity or puberty, testosterone hormone is released by testes. Interstitial cells of testes secrete a male sex hormone which is called as testosterone, and which controls secondary sex characters of male, such as appearance of bulbs and mustaches, then deepening of voice, as well as appearance of genital hairs, pubic hairs, etc. ओके. पुरुषामध्ये सर्वसाधारणतः 12 ते 15व्या वर्षी प्रजनन क्षमता प्राप्त होते किंवा मॅच्युरिटी येते असं आपण म्हणूया. हा कालावधी थोडाफार पुढे मागे होऊ शकतो, पण जनरली या वयामध्ये मॅच्युरिटी येते. मॅच्युरिटीच्या वेळेला टेस्टिसमध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचं हार्मोन तयार होतं की ज्याच्यामार्फत सेकंडरी सेक्स कॅरेक्टर कंट्रोल केली जातात. आणि या टेस्टिसमध्ये अतिशय महत्त्वाचा आणखीन एक परिणाम होतो, ते म्हणजे टेस्टिस मार्फत स्पर्म तयार केले जातात की जे रिप्रोडक्शनसाठी आवश्यक असतात. मॅच्युरिटीच्या अगोदर स्पर्मची निर्मिती होत नाही, आणि एकदा स्पर्मची निर्मिती तयार झाली किंवा एकदा मॅच्युअर झाल्यानंतर पुरुषामध्ये ती कंटिन्युअसली स्पर्मची निर्मिती चालू राहते. वयाची तशी मर्यादा नाही, फक्त स्पर्म इनएक्टिव्ह होतील किंवा कमी प्रमाणात स्पर्म तयार होतील, परंतु स्पर्म तयार होण्याचं काम चालू असते पुरुषामध्ये. आता हे स्पर्म पुढं रिप्रोडक्शनसाठी उपयोगी पडतात. म्हणजे मॅच्युरिटीच्या वेळेला दोन महत्त्वाचे बदल लक्षात घ्यायचे. एक, स्पर्मची निर्मिती टेस्टिसमध्ये होते, आणि मेल सेक्स हार्मोन म्हणजे टेस्टोस्टेरॉन तयार होते की ज्याचा परिणाम दाढी येणं किंवा मिशा येणं, काखेमध्ये केस येणं, जनेंद्रियावरती केस येणं, खांदे रुंदावणं, आवाज घोगरा बनणं ही लक्षणं पुरुषामध्ये दिसतात. ओके. आता फिमेलचा जर आपण विचार केला तर फिमेलमध्ये साधारणतः याच स्टेजमध्ये 12, 13, 14 या वयामध्ये, जे 12 ते 14 साधारणतः याच वयामध्ये, काही वेळेला काही, परंतु अगदी अपवादात्मक केसेसमध्ये 10व्या वर्षी सुद्धा मुलींमध्ये मॅच्युरिटी प्राप्त होऊ शकते. त्यालाच प्युबेरिटी असं म्हटलंय, मॅच्युरिटी म्हटलंय. आता मेल आणि फिमेलमध्ये देयर इज डिफरन्स इन मेल अँड फिमेल प्युबेरिटी, ऑर वी कॅन से मॅच्युरिटी. दोन्हीच्या मॅच्युरिटीमध्ये थोडासा फरक आहे. काय फरक आहे बघा. फिमेलमध्ये या वयामध्ये मॅच्युरिटी येते, and during the maturity, during the puberty, one of the most important event occur, and that called as MC. जे या वयामध्ये मुलीमध्ये मेन्स्ट्रुएशनला सुरुवात होते. पहिली मासिक पाळी या वयामध्ये येते, आणि पहिल्या मासिक पाळीला फर्स्ट MC is called as menarche.
पहिल्या मासिक पाळीला म्हणायचं मिनार. आणि एकदा मासिक पाळीला सुरुवात झाली की ती दर महिन्याला पुन्हा रिपीट होते, कंटिन्यू होते. असं कुठेपर्यंत होतं तर सर्वसाधारणतः वयो मर्यादा 45 ते काही स्त्रियांमध्ये 50 वर्षापर्यंत मासिक पाळी दर महिन्याला येते. मात्र याच्यानंतर या वयानंतर ही मासिक पाळी बंद होते. द मेन्स्ट्रुअल सायकल इज इंटरप्टेड or we can say menstrual cycle stops after 45 to 50 years and that period is called as menopause. या पिरियडला म्हणायचं मेनोपॉज. आणि मेनोपॉज झाल्यानंतर मात्र स्त्रियांमध्ये प्रजनन क्षमता आढळत नाही 45 वर्षानंतर. पुरुषामध्ये वेगळं आहे. स्त्रियांमध्ये कसं आहे, एकदा मेन्स्ट्रुअल सायकल चालू झाली की ती दर महिन्याला चालूच राहते. अपवाद कुठं असतो, फक्त गर्भधारणेमध्ये मेन्स्ट्रुएशन बंद होतं आणि 45 ते 50 वर्षामध्ये ते ॲटोमॅटिकली थांबतं की ज्या फेजला आपण म्हणायचं मेनोपॉज. या दोन्ही मधला मेनार्क आणि मेनोपॉज मधला जो फेज आहे, पिरियड आहे, कालावधी आहे, दॅट पिरियड इज सेड टू बी रिप्रोडक्टिव्ह पिरियड. म्हणजे स्त्रियांच्या मध्ये हा वयोगट आणि हा वयोगट 12 ते 45 आपण विचार केला किंवा 14 ते 50 याच्यामध्ये साधारणतः 30 ते 32 वर्ष स्त्रीला प्रजननासाठी मिळतात. म्हणजे हा तिचा रिप्रोडक्टिव्ह पिरियड झाला. ओके, सो दिस इज अबाउट मॅच्युरिटी ऑर प्युबर्टी इन मेल अँड फिमेल. जसं पुरुषामध्ये काही सेकंडरी सेक्स कॅरेक्टर होतात या हार्मोनमुळं, मेलमध्ये जसे मेल सेक्स हार्मोन होतं तसं फिमेलमध्ये फिमेल सेक्स हार्मोन तयार होतं. इस्ट्रोजन असेल किंवा प्रोजेस्टेरॉन असेल किंवा थोडक्यात दुसरी बाकीचे गोनेडोट्रॉफिन्स असतील आणि त्याच्यामुळं या स्त्रीमध्ये किंवा मुलीमध्ये बदल होत जातात. पुरुषामध्ये जे बदल होतात, दाढी येणं, मिशा येणं, खांदे रुंदावणं, आवाजामध्ये घोगरेपणा येणं, काखेमध्ये केस येणं, तशीच काहीशी लक्षणं स्त्रीमध्ये पण आहेत. काय, काखेमध्ये केस येतात, जागेमध्ये केस येतात, जनेंद्रियावरती केस येतात, ब्रेस्ट डेव्हलप होते, छातीची वाढ होते. दुसरी गोष्ट, हे जे गर्डल आहे, पेल्विक गर्डल, ते ब्रॉड होतं, त्याला एक विशिष्ट आकार प्राप्त होतो. आणि सगळ्यात महत्वाचं, एमसीला सुरुवात होते. एमसी हा स्त्रीच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा घटक आहे. त्याच्याशिवाय प्रजनन क्षमता सुरू होत नाही. म्हणून एमसीला अनन्यसाधारण महत्व आहे स्त्रीच्या आयुष्यामध्ये. ओके, ठीक आहे. आपण आता याच्या पुढचा पार्ट डिस्कस करूया. मेन्स्ट्रुअल सायकल. menstrual cycle. Menstrual cycle, it is shortly called as MC or ovarian cycle or uterine cycle. Menstrual cycle is one of the most important characteristic feature of all the primates including human. MC येणं हे सस्तन प्राण्यामध्ये, विशेषतः प्रायमेट ऑर्डर जे आहे आपल्या सहित, त्यांच्यामध्ये विशेषतः फिमेलमध्ये एमसी येणं हा अतिशय महत्त्वाचा इव्हेंट आहे, महत्त्वाचं लक्षण आहे. कोणाचं? प्रायमेट्सचं. प्रायमेट्समध्ये कोण येतं? मंकीज, एप्स आणि मॅन. तर यांच्यामध्ये एमसी येते, बाकीच्या प्राण्यांच्यामध्ये नाही. ठीक आहे. आता मेन्स्ट्रुअल सायकल, मी आता सांगितलं की मेन्स्ट्रुअल सायकल is very important even in the life of a female because without menstruation fertilization or reproduction fails to occur. म्हणजे एमसी जर सुरू झाली नसेल किंवा बंद झाली असेल तर प्रजनन क्षमता प्राप्त होत नाही ना. म्हणून एमसीला अतिशय महत्व आहे. अँड जनरली मेन्स्ट्रुअल सायकल कशामुळे सुरू होते? इट इज इन्फ्लुएन्स्ड ड्यू टू डिफरंट टाइप्स ऑफ हार्मोन्स, particularly gonadotrophic hormones and hormones of ovary. They are responsible for menstrual cycle. ओव्हरी मध्ये जे हार्मोन तयार होतात किंवा पिट्युटरी ग्लँड मध्ये जे गोनॅडोट्रॉपिक हार्मोन तयार होतात, या दोघांच्या परिणामामुळं
स्त्रियांमध्ये किंवा मुलीमध्ये मेन्स्ट्रुअल सायकलला सुरुवात होते, विच इज जनरली ऑफ 28 डेज. आपला म्हणजे ह्युमनचा विचार केला, मानवी स्त्रियांचा विचार केला तर मासिक पाळीचा कालावधी सर्वसाधारणपणे 28 दिवसाचा आहे. म्हणजे दर 28 दिवसांनी ती सायकल पुन्हा रिपीट होते. ओके, आता दिस 28 डेज सायकल इज डिवाइडेड इंटू 4 फेजेस. हे 28 दिवसाचे 4 टप्पे पडलेले आहेत. पहिल्या फेजचं नाव आहे ब्लीडिंग फेज. पहिल्या फेजचं नाव काय आहे? ब्लीडिंग फेज आहे. 4 फेज अगोदर सांगतो. ब्लीडिंग फेज, दुसरी फेज आहे फॉलिक्युलर फेज किंवा प्रॉलिफरेटिव्ह फेज. प्रॉलिफरेटिव्ह फेज. तिसऱ्या फेजचं नाव आहे ओव्ह्युलेटरी किंवा ओव्ह्युलेशन फेज. आणि चौथ्या फेजचं नाव आहे मेन्स्ट्रुअल फेज किंवा लुटियल फेज. तर अशा 4 फेजेस या 28 दिवसामध्ये घडतात. द फर्स्ट फेज इज कॉल्ड एज ब्लीडिंग फेज. ब्लीडिंग फेज म्हणजे रक्तस्राव होण्याचा कालावधी. दिस फेज इज ड्यू टू, कशामुळे होते ब्लीडिंग फेज किंवा ब्लीडिंग कशामुळे होते? सर्वसाधारणतः 12 ते 14 या वयामध्ये काय होते? ओव्हरी इज फुल्ली मॅच्युअर्ड. ओव्हरी पूर्णपणे मॅच्युअर झालेली असते. ओव्हरीमध्ये हार्मोन तयार होणं अपेक्षित असतं. हार्मोन तयार होतात. ओव्हरीमधून ओहम रिलीज होणार आहे आणि ते फर्टिलाइज होईल असं जनरली गृहीत धरलेलं आहे. परंतु ते जर झालं नाही तर हार्मोन लेवल डिक्लाइन होते. स्त्रीच्या शरीरामधले हार्मोन्स कमी होतात. इस्ट्रोजन असेल, प्रोजेस्टेरॉन असेल, हे हार्मोन कमी होत जातात. अँड ड्यू टू डिक्लाइन, आता हे कशामुळं? इफ प्रेग्नन्सी फेल्स टू अकर, द हार्मोन लेवल डिक्लाइन्स अँड ड्यू टू डिक्लाइन इन हार्मोन लेवल द एंडोमेट्रियल लाइनिंग इज गेट रप्चर्ड. आपण पाहिले गर्भाशयाच्या आतल्या लाइनिंगला एंडोमेट्रियल लाइनिंग म्हणायचं. जर हार्मोन कमी झालं तर ती एंडोमेट्रियमचं लाइनिंग, त्याच्या आतल्या रक्तवाहिन्या ब्रेक होतात, तुटतात आणि त्याच्यामुळं रक्तस्रावाला सुरुवात होते. रक्तस्राव सुरू होतो आणि हे रक्तस्राव जेनायटल ओपनिंग मधून, पर्टिक्युलरली व्हॅजाइनल ओपनिंग मधून बाहेर टाकलं जातं की ज्याला मेन्सस किंवा मेन्स्ट्रुअल सायकल असं म्हटलंय. आणि या सायकलच्या पहिल्या टप्प्यातल्या फेजचं नाव आहे ब्लीडिंग फेज. याला ब्लीडिंग फेज का म्हणायचं? कारण या फेजमध्ये ब्लीडिंग होतंय. आणि हे ब्लीडिंग किती दिवस चालतं? सर्वसाधारणपणे पहिल्या दिवसापासून ते 4थ्या दिवसापर्यंत, एमसीच्या 1 ते 4 दिवसापर्यंत ब्लीडिंग फेज चालू असते. म्हणजे ब्लीडिंग चालू असते. इट ऑकर्स फ्रॉम 1st to 4th डे ऑफ एमसी. 1 ते 4 दिवसापर्यंत हे ब्लीडिंग चालू आहे. ओके, याच्यानंतर किती तास होते? साधारणपणे 100 मिलीलिटर पर्यंत याच्यामध्ये ब्लड लॉस होऊ शकतो. आता आपल्याला माहित आहे जनरली रक्तवाहिनीमधून रक्त बाहेर आलं की ते क्लॉट होतं. बरोबर आहे? का क्लॉट होतं? कारण त्याच्यामध्ये जे हार्मोन आहे ते हार्मोन न्यूट्रलाइज केलं जातं आणि इट प्रिव्हेंट्स फर्दर लॉस ऑफ ब्लड. त्याच्यामुळं रक्त पुढे वाया जाण्याचं थांबतं आणि मृत्यूसुद्धा टाळला जातो. जर रक्तच थांबलं नाही, गोठलं नाही तर रक्तस्राव सुरू राहील आणि मग त्या व्यक्तीचा मृत्यू होईल. पण जनरली आता आपल्याला माहित आहे या फेजमध्ये कंटिन्युअस ब्लीडिंग असते. हळूहळू का होईना पण ब्लीडिंग चालू असते. हे ब्लीडिंग थांबत नाही. आणि हे न थांबण्याचं कारण या रक्तामध्ये फायब्रोलायसिन नावाचं एन्झाईम किंवा हार्मोन असतं आणि त्याच्यामुळं रक्त गोठत जात नाही. 2-4 दिवस रक्त गोठतच नाही, पण थोड्या प्रमाणात थोडं ते बाहेर टाकलं जातं. इट लास्ट फॉर 1 to 4 days. इन सम केसेस दिस पिरियड मे एक्सटेंड अप टू 5 days, 6 days or sometimes 7 days also. जरी हा कालावधी रफली 4 दिवसात असला, म्हणजे समजा सायकल 28 दिवसाची आहे, 1 तारखेपासून 4 तारखेपर्यंत हे ब्लीडिंग होतंय.
म्हणजे किती दिवस झालं? 4 दिवस झाले. पण सगळ्याच स्त्रियांमध्ये 4 दिवस रक्तस्राव होईल असं नाही. काही स्त्रियांमध्ये 3 दिवसानं ब्लिडिंग थांबतं, काही स्त्रियांमध्ये 4 दिवस चालतं, काही स्त्रियांमध्ये 5 दिवस चालतं, काहींमध्ये 6 दिवस चालतं, तर काही अपवादात्मक केसेसमध्ये 7 दिवस ब्लिडिंग चालतं. परंतु ऑन एन ॲव्हरेज दिस पिरियड इज ऑफ 4 days. ठीक आहे. आता या पिरियडमध्ये काय होतंय? ओव्हरीमधून जे ओव्हम बाहेर आलेलं असतं की जे अनफर्टिलाइज्ड ओव्हम असेल, अफलित अंड रक्तस्रावाबरोबर बाहेर टाकलं जातं. अँड देअरफॉर इट इज ऑल्सो कॉल्ड एज फ्युनरल ऑफ दी ओव्हम, फ्युनरल ऑफ दी एग. फ्युनरल म्हणजे काय? आपण त्याला काय म्हणतो? दफनविधी किंवा आपल्याकडे जे अंत्यविधी असतो त्याला फ्युनरल म्हटलं जातं. तसं याचं फ्युनरल झालेलं आहे, म्हणजे याचा एंड झालेला आहे, संपलेला आहे. कोणाचं? ओव्हम, स्त्री बीज संपतं, रक्तस्रावाबरोबर बाहेर टाकलं जातं. ठीक आहे. ही झाली पहिली फेज. या फेजमध्ये ब्लिडिंग होतं. हा कालावधी 4 दिवसाचा असतो. या कालावधीमध्ये हार्मोनची लेवल डिक्लाइन झाली असते, कमी झालेली असते. आणि या कालावधीमध्ये ओव्हम फर्टिलाइज होत नाही, म्हणजे प्रेग्नन्सी होणारच नाही. दुसरी फेज आहे फॉलिक्युलर फेज किंवा प्रॉलिफरेटिव्ह फेज. तर या फेजला प्रॉलिफरेटिव्ह फेज का म्हटलंय किंवा फॉलिक्युलर फेज का म्हटलंय? आणि हे फेज कुठून कुठंपर्यंत? आता 1 ते 4 दिवस हे झाले. 5व्या दिवसापासून ते 12 किंवा 13व्या दिवसापर्यंत दुसरी फेज असते. 5व्या दिवसापासून 13व्या दिवसापर्यंत दुसरी फेज आहे, त्याचं नाव आहे प्रॉलिफरेटिव्ह फेज. या फेजमध्ये काय होतं? इन दिस फेज one hormone is secreted by the ovary, estrogen, and due to influence of estrogen FSH is secreted by the pituitary gland. पिट्युटरी ग्लँड मध्ये FSH नावाचं हार्मोन तयार होतं आणि मग FSH एकदा तयार झालं की ही FSH काय करतं? फॉलिकलला स्टिम्युलेट करतं. आणि म्हणून आपण बघितलं, आता ओव्हरीची हिस्टॉलॉजी बघितली. ही ओव्हरी आहे, या ओव्हरीमध्ये हे फॉलिकल्स आहेत. ओके, हे बारीक बारीक फॉलिकल्स आहेत. हे फॉलिकल्स मोठे करण्याचं, प्रॉलिफरेट करण्याचं काम या हार्मोनचं आहे, FSHचं. आणि म्हणून या फेजचं नाव आहे प्रॉलिफरेटिव्ह फेज. म्हणजे या फेजमध्ये, दुसऱ्या फेजमध्ये फॉलिकल्स वाढत जातात. प्रायमोडियल फॉलिकल, प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल वगैरे वगैरे होत जातात आणि फॉलिकलचा आकार वाढत जातो. म्हणून या फेजचं नाव आहे प्रॉलिफरेटिव्ह फेज. ही फेज 5 दिवसापासून 13व्या दिवसापर्यंत, MCच्या 5व्या दिवसापासून ते 13व्या दिवसापर्यंत हे आत बदल होत जातात. युटेरस थोडंसं जाड होतं. इथं युटेरसची जाडी एकदम कमी होते. इथं युटेरसची जाडी पुन्हा वाढायला लागते. हार्मोन, इस्ट्रोजन हार्मोन तयार झालेला आहे. इस्ट्रोजन हार्मोन तयार झाल्यामुळं ब्लिडिंग पूर्णपणे थांबतं. 5व्या दिवसापासून ब्लिडिंग थांबलं, कारण ओव्हरीमध्ये इस्ट्रोजन तयार झालेलं आहे. अँड एंडोमेट्रियम इज रिपेअर, म्हणजे ही दुसरी फेज रिपेअर आहे. एंडोमेट्रियम रिपेअर झालं, तिथल्या रक्तवाहिन्या वगैरे ज्या तुटलेल्या होत्या त्या दुरुस्त झाल्या की रक्तस्राव थांबतो. आणि पुढच्या स्टेजमध्ये इस्ट्रोजन मार्फत FSH नावाचं इस्ट्रोजनमुळं पिट्युटरी ग्लँड मार्फत FSH नावाचं हार्मोन तयार होतं. आणि मग हे हार्मोन अजून पुन्हा याला मोठं करण्याला मदत करतात. आणि त्यापैकी एक फॉलिकल मोठं होतं, एक फॉलिकल मोठं होतंय की ज्याला आपण ग्राफियन फॉलिकल म्हणणार आहोत. म्हणजे दुसऱ्या फेजमध्ये काय होतंय बघा? प्रॉलिफरेशन होतंय. थोडक्यात लक्षात ठेवायचं, याच्या नावावरूनच लक्षात येते बघा. ब्लिडिंग फेजमध्ये काय होतंय? ब्लिडिंग होतंय. कशामुळे होतंय? रक्तवाहिन्या तुटल्यामुळं. का तुटल्या? हार्मोन कमी झालं ना. हार्मोन का कमी झालं? तर मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकत्र आलं नाही, त्याच्यामुळे हार्मोनची गरजच नाही, म्हणून ते कमी झालं. म्हणून रक्तवाहिन्या तुटल्या, म्हणून रक्तस्राव सुरू झाला आणि म्हणून ते नाव आहे ब्लिडिंग फेज.
किती दिवस चाललं? 4 दिवस. 4 दिवसानंतर पुढच्या टप्प्यात एंट्री झाली ना, त्याचं नाव आहे प्रॉलिफरेटिव्ह फेज. या टप्प्यात काय झालं? 5व्या दिवसापासून पुढे या टप्प्यामध्ये ओव्हरीमध्ये इस्ट्रोजन तयार झालं. इस्ट्रोजनमुळे एपिसिस तयार झालं. या इस्ट्रोजनमुळे अजून काय झालं? एंडोमेट्रियल लाइनिंग ब्रेक झालं होतं ना, ते पुन्हा रिपेअर केलं. रक्तवाहिन्या रिपेअर झाल्या, रक्तस्राव थांबला, हार्मोनची लेवल वाढायला लागली. हार्मोन जसं वाढेल तसं फॉलिकल सुद्धा वाढायला लागले. आणि जरी अनेक फॉलिकल असले तरी सगळे फॉलिकल मोठे होत नाहीत. त्यातले काही बरेचसे फॉलिकल बाकीचे, एक सोडून बाकीचे डिजनरेट होतात, की ज्याला ॲट्रेसिया असं म्हणायचं. एक फॉलिकल मात्र मॅच्युअर होतं. तर हे इथं मॅच्युअर फॉलिकल हे 13व्या दिवसापर्यंत सगळं चालू असते. आणि म्हणून या फेजचं नाव आहे प्रॉलिफरेशन फेज किंवा फॉलिक्युलर फेज. तिसऱ्या फेजचं नाव काय आहे बघा? ओव्ह्युलेशन फेज. 13 दिवस संपले की सर्वसाधारणपणे एमसीच्या मध्यभागी म्हणजे 14व्या दिवशी एक अतिशय महत्वाचा बदल होतो. काय होतंय? पिट्युटरी ग्लँड मध्ये आता ह्या ओव्हरी मार्फत तर इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन किंवा ही एपिसिस तयार झालं होतंच, बरोबर आहे का? ओव्हरी मार्फत हे झालं आणि पिट्युटरी ग्लँड मार्फत एपिसिस तयार झालं, त्यामुळे फॉलिकल वाढले आणि एक मोठं झालं. 14व्या दिवशी काय होतंय? पिट्युटरी ग्लँड की जी मेंदूमध्ये असते, डोक्यात असते, पिट्युटरी ग्लँड एक हार्मोन तयार करते. कधी? ऑन द 14th डे ऑफ एमसी. आणि त्या हार्मोनचं नाव काय आहे? LH. ऑन द 14th डे ऑफ एमसी, LH हार्मोन इज प्रोड्यूस्ड बाय पिट्युटरी ग्लँड. and due to this hormone, this फॉलिकल, याच्यामुळं काय होतंय? हे जे फॉलिकल आहे ना इथं, यातलं हे बारीक बारीक फॉलिकल आहे, हे मोठं झालं, त्यातलं एक मोठं झालं. हे फॉलिकल ब्रेक होतं. कोणामुळं? LH मुळं. LH कधी झालं? 14व्या दिवशी. On the 14th day of MC, LH is produced by pituitary gland, which influence rupture of Graafian follicle, rupture of mature follicle. म्हणजे 14व्या दिवशी हे ब्रेक झालं बघा. ब्रेक झाल्यामुळं याच्यातनं हे बाहेर आलं आणि मग यालाच काय म्हणायचं? ओव्ह्युलेशन. कळलं का? ओव्ह्युलेशन म्हणजे काय? एमसीच्या 14व्या दिवशी या LH हार्मोनमुळं या फॉलिकलचं मेम्ब्रेन ब्रेक केलं जातं, आतलं बीज बाहेर येतं, आतलं ओव्हम बाहेर येतं, त्याला म्हणायचं ओव्ह्युलेशन. ओके. आता शेवटची फेज आहे लुटियल फेज और वी कॅन से मेस्ट्रुअल फेज. आता काय झाले बघा? एमसीला सुरुवात झालेली आहे. एमसीला सुरुवात होऊन टप्प्याटप्प्याने ब्लिडिंग बंद झाले, पुन्हा फॉलिकल तयार झाले, त्यातलं एक मोठं झालेलं आहे फॉलिकल, त्यातनं हे बीज बाहेर आलेलं आहे. आता हे जे बीज आहे ना, हे मॅच्युरिटी नंतरच येणार आहे, काय प्रश्नच नाही. आणि बीज हे स्त्रीच्या पोटामध्ये पडतं. आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहिलेली आहे, बरोबर? ही समजा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अशी आहे. ही ओव्हरी आहे, ही ओव्हरी आहे. या ओव्हरीमध्ये हे बीज तयार झालं, त्यातलं एक बीज बाहेर पडलं, यातलं म्हणजे एकच बीज तयार होतं, हे बाहेर पडलं. आता जर समजा हे बीज तयार झाल्यानंतर बाय चान्स योगायोगानं जर समजा त्या मुलीचा किंवा त्या स्त्रीचा कधी एमसीच्या 14व्या दिवशी त्या स्त्रीचा आणि पुरुषाचा जर लैंगिक संबंध आला तर पुरुष पेनिस इथं एंटर करेल, त्याच्यातनं स्पर्म आत पडतील
ते स्पर्म इकडे येतील. त्याच्या अगोदर स्त्रीचं बीज इथून इथं आलंय आणि इथून ते वर येऊन इथं थांबतंय अँप्युलामध्ये. बघा काय होतंय, मॅच्युरिटी नंतर जर स्त्री आणि पुरुषाचा लैंगिक संबंध आला तर हे स्त्री बीज आणि इकडून आलेले पुरुष बीज एकत्र येतं की ज्याला आपण फर्टिलायझेशन म्हणतो. आता योगायोगानं जर फर्टिलायझेशन झालं तर काय होतं, इफ देर इज फर्टिलायझेशन, the ovum is fertilized by the sperm, and if fertilization occurs, one hormone is produced by ovary. याच्या मार्फत हे जे ग्राफियन फॉलिकल आता मोकळं झालं की नाही, कशामुळे मोकळं झालं, या फॉलिकल मधून ओव्हम बाहेर आलं. ओके, म्हणजे हे आता मोकळं आहे. हे बाहेर आलेलं जे बीज आहे स्त्री बीज, ते जर फर्टिलाइज झालं म्हणजे पुरुष बीजाबरोबर एकत्र आलं तर काय होतं, धिस एम्प्टी ग्राफियन फॉलिकल इज कन्व्हर्टेड इनटू कॉर्पस लुटियम. याचं रूपांतर कॉर्पस लुटियम मध्ये होतं आणि हे कॉर्पस लुटियम प्रेग्नन्सी हार्मोन तयार करतं की ज्या प्रेग्नन्सी हार्मोनचं नाव आहे प्रोजेस्टेरॉन. प्रोजेस्टेरॉन तयार होतं आणि प्रोजेस्टेरॉन तयार झालं, इट इज ऑल्सो कॉल्ड एज प्रेग्नन्सी हार्मोन. प्रेग्नन्सी हार्मोन तयार झालं, प्रोजेस्टेरॉन तयार झालं की प्रेग्नन्सी मेंटेन केली जाते. त्या स्त्रीमध्ये गर्भधारणा व्यवस्थित होते आणि तो गर्भ टिकवून ठेवला जातो 9 महिन्यासाठी किंवा काय कमी जास्त कालावधी असेल थोडाफार. काय होतं बघा या फेजमध्ये, चौथ्या फेजमध्ये, इफ देर इज प्रेग्नन्सी, इफ देर इज फर्टिलायझेशन, कॉर्पस लुटियम सिक्रेट्स प्रोजेस्टेरॉन और प्रेग्नन्सी हार्मोन टू मेंटेन द प्रेग्नन्सी. In addition, one more hormone is secreted that is called a HCG, human chorionic gonadotropin, and it is very important hormone because this hormone is secreted only in the presence of pregnancy. म्हणजे जर गर्भधारणा झाली तर आणि तरच HCG नावाचं हार्मोन तयार होतं. And presence of HCG hormone in the blood or urine of the female is said to be an indication of pregnancy. म्हणजे जर स्त्रीच्या लघवीमध्ये किंवा रक्तामध्ये HCG नावाचं हार्मोन आलं तर समजायचं ती स्त्री प्रेग्नंट आहे, कारण हे हार्मोन फक्त आणि फक्त प्रेग्नन्सी मध्येच सिक्रीट केलं जातं. ओके, चौथ्या टप्प्याबद्दल आपण चर्चा करतोय. द फोर्थ स्टेप ऑफ EMC is called as luteal phase or we can say secretory phase. This phase is also called as secretory phase because in this phase two important hormones are secreted. One progesterone, second human chorionic gonadotropin, and therefore this phase is called as secretory phase. Generally it is called as luteal phase. As in this phase, corpus luteum is maintained, and it is also called as secretory phase as there is secretion of progesterone and HCG. Okay, चौथ्या फेज मध्ये काय होतंय, ही दोन हार्मोन तयार होतात. कधी, जर प्रेग्नन्सी असेल तर. आता याच्या उलट झालं, इफ प्रेग्नन्सी फेल्स टू ऑकर. जर समजा स्त्रीमध्ये ओहम तयार आहे, इकडे बघा ही ओव्हरी आहे, ओव्हरीमध्ये बीज तयार झालं, ते बाहेर आलं, ते इथून इथं आलं, परंतु याला जोडीदार मिळाला नाही, म्हणजे या स्त्रीचा लैंगिक संबंध झाला नाही तर जोडीदार मिळणारच नाही. आणि जर समजा याला जोडीदार मिळाला नाही तर काय होतं, मगाशी मी तुम्हाला सांगितलं, जोडीदार मिळाला तर प्रेग्नन्सी हे आतलं लाइनिंग वगैरे जायजोड होतं
रक्तस्राव वाढतो, ऑक्सिजन वाढतो आणि हा गर्भ इथं येऊन थांबतो. गर्भ हा पाहुणा आहे, हा इथे येऊन 9 महिने मुक्काम करणार आहे. परंतु जर याचं फर्टिलायझेशन झालं नाही तर मात्र इथं बदल होतात. हे जे हार्मोन आहेत ना, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन वगैरे वगैरे जे हार्मोन्स आहेत, हे हार्मोन कमी 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 होत जातात. त्याच्यामुळं हे सगळं आतलं लाइनिंग तुटतं, ब्रेक होतं आणि पुन्हा हे इथून बाहेर पडतं की ज्याला पुढची मासिक पाळी सुरू झाली असं म्हटलंय. पण हे कशामुळं? इफ प्रेग्नन्सी फेल्स टू ऑकर, द हार्मोन लेवल डिक्लाइन्स, द एंडोमेट्रियल लाइनिंग इज रप्चर्ड, blood vessels are ruptured and the next MC starts once again. अशा पद्धतीनं या 4 टप्प्यामध्ये या 28 दिवसाचं विभाजन केलं आहे. मेन्स्ट्रुअल सायकल इन केस ऑफ ह्युमन फिमेल इज ऑफ 28 days. The 28-day cycle is divided into 4 phases. Bleeding phase, where there is bleeding through vaginal aperture. Second phase, proliferative phase, in which there is proliferation of follicles which occur from 5 to 13 days of MC. Third phase, ovulation phase, in which there is rupture of follicle and ovulation. It occurs on 14th day of MC and it is due to secretion of LH. Fourth phase, luteal phase. In this phase, if there is pregnancy, 2 important hormones are produced, estrogen, progesterone and HCG. Therefore, this phase is also called as secretory phase. This phase lasts from 15th day to 28th day of MC. 15 दिवसापासून पुढं 28व्या दिवसापर्यंत इथं बदल होत जातात ओव्हरीमध्ये, युटेरसमध्ये वगैरे. आणि जर प्रेग्नन्सी असेल तर हे 2 हार्मोन तयार होतात, हे मेंटेन केलं जातं, प्रेग्नन्सी मेंटेन होते. आणि जर इफ प्रेग्नन्सी फेल्स टू ऑकर, दिस कॉर्पस लुटियम इज degenerated, hormone level is declined and this portion is ruptured and next MC starts once again. Okay, so this is about menstrual cycle. Okay, थांबू इथं. पुढचा भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूया. इथेही तुम्हाला काही शंका असतील तर त्या मला कळवायच्या आहेत. ओके.